नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कोल्हापूर पेठ माणिवली रायगड जिल्ह्यातलं हे ठिकाण आणि इथे राहणाऱ्या शर्वरी सागर मालुसरे या वहिनींना आज आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला, सगळे वाट बघतायत, जाऊन आपण स्वागताचा स्वीकार करूया आणि मग सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया मालुसरे कुटुंबात. घ्या उखाणा. आज काही कळेना, स्वप्न आहे की भास. बर, सागररावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. काय सांगताय हो? सागरराव कुठे? हे आमचे अहो का? नमस्कार. ही आई, नमस्कार. हे बाबा, नमस्कार. मम्मी, नमस्कार. पप्पा, नमस्कार. मामा, हो हो, मामी, नमस्कार. ह्या बहिणी, बर, त्या आत्या, हो, त्या सगळ्या सासवा सासवा. नमस्कार. आणि हे मामा. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? पेन धावटे. तुमचं बालपण? चौक. चौक. शाळा कुठली? स्वर्णपण नेताजी पालकर चौक. बरं, तुमची ओळख कशी झाली? मामीचा भाऊ. मामीचा भाऊ. हा, आमचे रिलेटिव्ह बोलायचे, अगं मामीचा भाऊ आहे, मामीचा भाऊ आहे, तुला पटवेल. पटवेल. हा, मग? जेव्हा मामीच्या गावामध्ये लग्न होतं तेव्हा ते आले होते. हा, तर माझ्या आजीनी त्यांना ताट आणून दिलं घरात जेवायला आणि मला म्हणते तू मांडवात जाऊन जेव. का असं केलं? म्हणून मी बोलले मला मांडवात आणि त्यांना घरात. तेव्हा आरे तुरे करत होते, त्याला घरात आणि मला मांडवात. तर तेव्हा मला बोलली आई का असू दे, मामीचा भाऊ आहे ना, मग असू दे. मग लगेच कळला? मग लगेच त्याला मांडवातच घेतला वाटतं. हा, मग तेव्हा फक्त काय ते बोलले माझ्याशी. काय बोलले? हा, त्यांनी मोबाईल घेतला होता. काय हो, तुम्ही काय असे गेले लग्नात का मोबाईल घ्यायचे? मग नवीन मोबाईल घेतलेला घेतला होता आणि हा. त्यांना असं वाटलं की मोबाईलच्या निमित्ताने तरी ही मला बोलेल माझ्याशी, म्हणून त्यांनी मोबाईल दाखवला. हा, तर म्हटलं ठीक आहे, आधीच मला सगळे बोलत होते की मामीचा भाऊ आहे, म्हणून म्हटलं मी कशाला लगेच डिमांड देऊ. बरोबर आहे, बरं केलं तुम्ही. मग कधी दिलं डिमांड? हा, मग ठीक आहे. हा, बघितला आणि आधीच राग होता मला मांडवात जेवायला हा, आणि नाही तर याला काय? घरात जेवायला. बेकार, असं थोडी करतात असं. आणि मग नंतर अशी थोडी ओळख झाली. मग नंतर त्यांनी नंबर घेतला. तुमचा? तुम्ही का दिला? म्हणजे मी नाही दिला, मामाला सांगितलं की नंबर दे, मला घरी यायचं होतं मामीच्या. पण मामा पण नंबर देत नव्हता. मग मामा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता, तू कुठपर्यंत आलीस ते मला सांग आणि मी त्याला सांगतो. तो पण माझा मला नव्हता देत नंबर. नंबर यांना देत नव्हते. मग कसा मिळाला? त्यांनी खूप तडजोड केली, पाहिजेच होता ना कोणाला? त्यांना. तुम्हाला नको होता? तुम्हाला लगेच नको? डिमांड द्यायचा नव्हता ना. नाही, लगेच नव्हता, पण नंबर तर पाहिजे होता. मग कसा मिळाला तुम्हाला नंबर? कसा नाही मिळाला? नाही. मग नंतर मग यांनी घेतला नंबर. नाही, मामानेच दिला नंबर. हा. कुठपर्यंत आलेत बघ, कारण की पेन एसटीत बसलेले, घरी यायचं होतं आणि एकतर पहिल्यांदाच येणार होते, माहिती नव्हतं कुठल्या स्टॉपला उतरायचंय, नाही तर जायचे कर्जतला. बरोबर. हा, मग मी फोन केला बाबांना का तुम्ही त्यांना घ्यायला तिथे स्टॉपवरती जा. बाबा मग गेले तिथे. आणि घरी गेलो होतो तेव्हा हे नव्हते घरात. बघितलं इकडे तिकडे, नाहीये, बरं झालं. का तुम्ही यांना बघत होता? आणि नंतर निघायच्या वेळेला मग हे आले. काय मग हो? तेव्हा मग मी फोन केला काय? की मग बोलायचं होतं. म्हणजे फोन नंबर तर घेतला होता, फक्त येण्या जाण्यापुरतीच घेतला होता असं. मग तर मग नंतर मग बोलणं सुरू झालं दोघांचं. आणि मग नंतर मग असं बाहेरून मामीने हा. विचारलं की घरामध्ये असं तुझ्याबद्दल विषय चाललाय. मी म्हटलं ह्याच्याशी फक्त थोडाच वेळ मी बोलले आणि लगेच असं कसं काय लगेच मनावर घेतलं की. बरोबर. मग नंतर मी फोन केला आणि मी भडकले. हो का? वट होती ना, दाखवायची होती. मग काय भडकला त्यांच्यावर? भडकले. काय बोलले खूप तुम्हाला? खूप भडकले. मला तू असा कसा विचारू शकतो डायरेक्ट? तू अशी एवढंसं मला बोलले विषय नाही माहितीच तर नाही. तू असं लगेच कसा काय विचार करू शकतोस. तर ते बोलले मला यातलं काहीच माहित नाही, माझ्या सासऱ्यांच्या मनात जास्त होतं. मग पुढे? मग पुढे काय नाही, मामीने तिला म्हणजे बहिणीने माझ्या विचारला का असा विषय का घरपर्यंत नको, जर तिचे होकार असेल तर आपण घरपर्यंत जाऊ, नसेल तर मग डायरेक्ट विषय हे करू. बरोबर. हा विषय मला माहित नव्हता, तिने माझ्यावरती सुरुवातच केली. अरे बोललो फोनवरती बोलायचं थोडे, हे काय नवीनच चालू केलं. आणि हे सारखे फोन करायचे
म्हणजे असे आधीमध्ये मी बोलले ठीक आहे मामीचा भाऊ आहे म्हणून करतोय हा असं. आणि मी कुठे गेले मोबाईल घरात ठेवला तरी मम्मी बोलायची अगं फोन वाचतोय, अगं फोन वाचतोय. बघायचं तर ह्याचा म्हटलं हा काय सारखं सारखं फोन करतो, काय सारखा सारखा फोन करतो. मग तुम्ही नाही करायचे फोन? आणि मग नंतर जेव्हा विचारलं बाहेरून तर मग पहिल्यांदा नाही म्हटले कोण? मी. हा मला असं वाटलं एजने खूप मोठे आहेत. मग त्यांना राग आला बरं की तू कसं हे ठरवतेस की तू म्हणजे एजने मोठे आहेत म्हणून असं. त्या निमित्ताने ते विचारण्यासाठी आले. तेव्हा मी ऑफिसला म्हणजे जॉबला जात जवळजवळ 8 होते. महिने बोलणं नाही केलं आम्ही. नाही त्याने नाही बोलल्यापासून विषय सोडून बरोबर आपल्याला कशाला नंबर बिंबर डिलीट. नंबर पण डिलीट मारून टाकला. बरं केलं. मग नंतर त्याच्यानंतर हॅपी न्यू इयरला तिचा मेसेज आला. का पाठवला मेसेज? नाही म्हणजे का पाठवला आता सांगा. एवढा कशाला एवढ्याशा गोष्टीचा राग घ्यायचा. हा हे बरं आहे. ह्यांचं आपलं स्वतःच्याच मनाने सगळं. हा या सगळं बोलणार, या ओरडणार आणि परत त्यांनी राग धरला की परत त्यांच्यावरच रागावणार. हा मला वाटलं की ठीक आहे बोलले तर बोलले पण थोडाफार तरी कधी अधून मधून तरी मेसेज करायचा ना, म्हणून मग मी मेसेज फोन करायला लागलो तरी त्रास, नाही केला तरी त्रास. मग आणि मेसेज पाठवला. हा हॅपी म्हणून न्यू इयर. म्हटलं डायरेक्ट कसं फोन करायचं म्हणून पहिले जरासं हा. मेसेज पाठवला. का? झलक. हा? झलक झलक आहे, वट आहे, झलक आहे, सगळंच आहे. मग म्हटलं बघूया जरासा चिमटा काढून येतो का रिप्लाय. चिमटाच काढला. रिप्लाय आला. हो मग वाटच बघत होते. काय हो? नाही फोन केलेला हॅपी न्यू इयर बस. तिथून परत 3 महिने फोन नाही केला. बरं पण मला सांगा फायनली मग होकार कसा झाला? पाडव्याचा हे आला. त्याच्यानंतर मी माझ्या बहिणीला स्कूटी एक गिफ्ट म्हणून दिली. त्याच्या 2 दिवसांनी हिचा मेसेज आला परत का कसा वगैरे आहे म्हणून. मला असं वाटलं का बहिणीने सांगितलं का गाडी वगैरे दिले म्हणून फोन आला असावा. हा तर नंतर ते नाही मला काय माहिती नाही वगैरे. तर बोललो ठीक आहे. मग त्याच्यानंतर मेसेज एक 2-4 दिवस कंटिन्यू चालू झाले. मग एखादा फोन चालू झाला. मग नंतर एक विचार केला का माझ्या इकडे प्रयत्न आई वडील चालूच आहे, आत्या मामा सर्व प्रयत्न करत होते पण काय कुठं ठाव ठिकाणा लागत नव्हता. तर वर्ष पण उलटलेलं आहे. तर त्या निमित्ताने परत एकदा विचारावं. तर नुकतीच जॉबला लागलेली. तर बोललो चला जॉबच्या पार्टीच्या हिशोबाने तिला बोललो का मला पार्टी पाहिजे नुकतीच लागलेली. तर त्या निमित्ताने बोललो मी विचारेन का बाबा मला का नाही बोललीस तू, बाबा काय कारण असेल तर सांग. वयाचं कारण हा मला नव्हतं पटत. तर मग त्या निमित्ताने तिला बोललो मग मूवीला वगैरे चल म्हणून. तर तिने होकार दिला का जाऊया म्हणून. कुठला पिक्चर बघितला? जंगल बुक. मी तुमची जंगलात पण वट आहे. डायरेक्ट जंगल बुक. म्हणजे भावाने तिकीट काढून आणले. म्हटलं हा सारखा सारखा फोन करतोय मग काय जॉबची पार्टी म्हटलं ठीक आहे बाबा कुठला का नाही पिक्चर असू दे पण बाबा 2 तिकीट काढून आण. आणि मग नंतर गेलो मूवीला. आणि मूवीला गेलो तर गेलो आणि फक्त एकदाच विचारलं काय खाणार. म्हटलं आता पहिल्यांदाच आलं आणि आपण कसं बोलणार का हा का कोक पाहिजे की पॉपकॉर्न पाहिजे. मी काहीच नाही म्हटलं असं नॉर्मली हा ठीक आहे काय नको. तर खरंच काहीच नाही दिलं मला. सगळा यापूर्वीचा सगळा राग त्या पिक्चरला काढला. पण मग आता लग्न कसं झालं? मग तेव्हा गार्डन वगैरे मध्ये गेलो. मग थोडंफार झालं गार्डन मध्ये जरा होकार येण्याचे थोडेसे चान्सेस जास्त जरा वाटले. मग त्या 2 दिवसाचा टायमिंग घेतला तिने. 2 दिवसांनी होकार दिला. मेसेजवरच सांगितलं. आता किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष गेले. कसं वाटतंय आता? छान. कसा आहे स्वभाव? छान आहे. का पॉज का घेतला तुम्ही? नाही तर राग काढलेला समजलं ना आता पॉपकॉर्नवर. पॉपकॉर्नवर. तुमच्या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. दोघांनाही 10-10 संधी. डायरेक्ट तो चेंडू त्या 2 टायरच्या मध्ये जाऊन थांबला पाहिजे. 3 ही गुणसंख्या झाली तर पहिलं बक्षीस, 5 गुणसंख्येसाठी दुसरं बक्षीस, 7 या गुणसंख्येसाठी तिसरं आणि 10 गुणसंख्या झाली तर चौथं बक्षीस मिळणार. तुम्हाला 10 संधी आणि तुम्हालाही 10 संधी द्या त्यांच्याकडे. तुमच्यापासून सुरुवात. हा टाका. 1 2 3 4 आता त्यांच्याकडे द्या. आतापर्यंत 5 ही गुणसंख्या आहे.
6 8 9 10 चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली, अभिनंदन. आता तुमचं यांच्याशी नातं काय आणि या दोघांबद्दल काय बोलायचं ते सांगायचं. मी तिची मैत्रीण आहे. प्रियांका खूप छान आहे स्वभावाने. माझं नाव दीपिका सतीश मालुसरे आहे. मी तिची सासू आहे. सासू मग पण माझी सासू, मी तिची सासू तर तीच माझी सासू झाले. मी पण सासू आहे तिची, पण तिचा स्वभाव एवढा भारी आहे ना. लहान मुलं जास्त आवडतात तिला. हो. सगळ्यांना लहान गोळा करेल आणि त्यांच्याबरोबर म्हणजे अशी हे करत राहील. एवढा स्वभाव तिचा छान त्या कुठे अजून मोठ्या झाल्या. आहे. नाहीच झाली. तसं माझ्या पुतण्याचा पण स्वभाव भारी आहे. होय ना? मी तिची मामी आणि नणंद आहे. हा. खूप छान आहे, प्रेमळ आहे आणि खूप बडबडी आहे. मी कविता मनोहर चव्हाण, सागरची आत्या लागते आणि स्वभाव छान आहे तिचा. मी सुनीता संजय मालुसरे, तिची आजी सासू लागते आणि दोघांचा स्वभाव खूप छान आहे, मस्त आहे, छान. मी पायल ज्ञानेश्वर सावंत, ती माझी ननंद, मी तिची ननंद लागते. स्वभाव खूप छान आहे, खूप बडबड करते. किती मस्त बघा, तुमच्याबद्दल एवढं भरभरून बोलतायत, पण या ज्या पुढे बसल्यात ना सगळ्याजणी, त्या आता तुम्हाला किती बक्षीस मिळवून देणार ते बघायचं आहे. कारण आता गाणं सुरू होणार आणि गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी जी आहे ती अशी उंच उडवायची, परत पकडायची आणि मग दुसरीकडे द्यायची. अशा पद्धतीने हा खेळ सुरू राहणार. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया आता कोण कुठल्या वटवरती तुम्हाला बक्षीस मिळवून देत आहे. गाणं. एका मिनिटात 5 फुगे फुगवायचे तुम्हाला. तुमची वेळ सुरू होते आत्ता. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली पण. माझ्यावर जेवढा राग असेल तेवढा काढ बघू. 9 8 7 6 5 4 3 2 1. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटच. गाणं. तुम्ही वाचणार. अरे बापरे. मी तुमच्याचकडे देतो. 3 नंबर आहे. एखाद्या मराठी गाण्यावर डान्स करा. आता शिक्षा आहे. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. अभिनंदन. ही भेटवस्तू झी मराठी. म्युझिक. चमच्याच्या सहाय्याने रंगीत चकत्यांमधून फक्त गुलाबी चकत्या वेगळ्या करणे. 30 सेकंदाची वेळ आणि 10 गुलाबी चकत्या. बघूया. तुमची वेळ सुरू होते.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू कशी आहे? छान आहे. घरात तुम्हाला बोलायला देते? नाही पाहुण्यांचं स्वागत चांगला करते. मी तिची आई. काय सांगा? स्वभाव चांगला आहे त्याच्यात. आणि जावई? जावई तर उत्तमच आहे. होय ना. जावयांना कधीच बोलायला मिळत नाही हो. अजून कोणी बोलणार असेल तर माईक. मी जमतेम 8वी ते 12वी चौक शाळेत आम्ही दोघं एकत्र होतो. पण मी कुठल्याही फी अजूनपर्यंत 12वीपर्यंत भरली नाही. फी? हा, कारण की ती फी आधीच माझी भरली जाण्याची. कोण भराय? सागरत. माझा पहिला नाव असायचा आणि त्याचा दुसरा नाव असायचा. पण फी माझी पहिली तो भरायचा. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी खूप मदत केली न सांगता. किती मस्त. हा? मला महिन्याला 300 रुपये आजी पॉकेट मनी द्यायची, पण त्यातला 1 रुपया खर्च नव्हता, कारण मी खास त्याच्यासाठी ठेवून द्यायचो. कारण की मी मैत्री अशी करायची ठरवलेली का बस का त्याने नाव काढलं पाहिजे. मला म्हणजे त्याच्याकडनं अपेक्षा काही नाही, पण मी मैत्री करून दाखवणार. किती मस्त. असं माझं हे आजच्या होतं. आजच्या जमान्यामध्ये इतकं निस्वार्थीपणे मैत्री जपणं हेच खूप छान आहे. तुमच्या या स्वभावासाठी माझा नमस्कार तुम्हाला. किती छान. आता काही तक्रारी आहेत तुमच्याबद्दल, आरोप आहेत. पटापट मी आरोप वाचणार. कोणी लिहिलेत ते सांगणार नाही. तुम्ही नंडेला बनपाव बोलता असा आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. सगळ्यांना नावं ठेवली आहेत का तुम्ही? मला सांगा, तुमचं घर आहे की बेकरी हो? उशिरा उठता, मान्य आरोप? नाही. आंधळटपणा खूप करता, हो. सतत फिरायला जायला आवडतं, सतत. हो. कुठेही जायचं असेल तर तुम्हाला 4 व्हीलरच लागते, आधीपासून सवय लावली ना. कामाचा कंटाळा आहे तुम्हाला? नाही, कधीतरी. काय नाही? कंटाळा नाही कामाचा. नाही. नाव लिहिलंय का खाली? मला त्यांची काळजी आहे. मिस्टरांना सतत फोन करून छळत असता. छळत नाही, काळजीपोटी. काय म्हणजे काळजी? किती उशीर होणार आहे, काय हा, जेवायला येणार आहेत की नाही, त्यासाठी. वहिनी काय दहशत आहे हो तुमची या घरात. प्रेमाची दहशत आहे. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काही काही आरोप खरे आहेत. काय काय म्हणजे 4च आहेत आरोप. कामाचा कंटाळा नाहीये, कधीतरी. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल उद्यापासून? बडबड सगळी जण म्हणतात ती बडबड करते, तीच कमी करते आता. नाही नाही, नाही तो महत्त्वाचा. तुम्ही तर राहू द्या, मी पण म्हटलं नाही. कारण तुमची बडबड ही या घराचा ऑक्सिजन आहे आता. आणि त्यामुळे तुम्ही जर बडबड केली नाही ना तर घरातले सगळे घुसमटतील. त्यामुळे तुम्ही आहात तशाच राहा. आहात तसे. फक्त बरोबर तिने आहे? तब्येतीकडे फक्त तिच्या तब्येतीकडे लक्ष काळजी- द्या. लक्ष. थोडा राग कमी करा. आणि आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? सासू सासऱ्यांची, मम्मी पप्पांची, सगळ्यांची. म्हणजे कोणाला काय बोललं असेल तर त्याच्याबद्दल आज सॉरी. मिस कोणाला करताय? आजीला खूप लाड करायची, खूप पण त्यांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर. खूप तुमच्या कुटुंबाचं तुमच्यावर किती प्रेम आहे माहितीये तुम्हाला? आहे ना, खूप हा? प्रेम आहे. कारण तुमच्या डोळ्यात पाणी आल्याबरोबर सगळ्यांचे डोळे पाणावले. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी माझे आई वडिलांची, ज्यांना मी दुखवलं गेलं असेल नकळत, त्यांच्या सर्वांचे मी, आणि ऑफकोर्सली हीच आहे, हिलाही मी कधी कधी दुखवतो खूप. पण आता आजपासून बंद व्हायला पाहिजे. शब्द देताय? हो हो, शब्द की नक्की. उत्तरोत्तर आनंद राहो तुमच्या घरात, ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.